आदिवासी महादेव कोळी बांधवांच्या न्यायहक्कांकडे दुर्लक्ष. पूर्णा तहसील कार्यालयावर मंत्री डॉ. अशोक उईके जाहीर निषेध. पूर्णा. आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर कोळी या अनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष व दुजाभाव केल्याचा आरोप करत आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने पूर्णा तहसील कार्यालयासमोर आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांचा जाहीर निषेध करण्यात आला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. नागपूर येथे विधानभवनावर काढलेल्या भव्य मोर्चादरम्यान संबंधित मंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी पुढे न आल्याने तसेच 4 दिवस चाललेल्या आमरण उपोषणादरम्यानही चर्चेसाठी वेळ न दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. उपोषण काळात आंदोलनकर्त्यांवर दबाव व धरपकड झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्याच कालावधीत इतर आदिवासी शिष्टमंडळांशी तात्काळ चर्चा करण्यात आली, मात्र कोळी समाजाच्या शिष्टमंडळाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. लवकरात लवकर अधिकृत बैठक घेऊन प्रश्न मार्गी न लावल्यास फेब्रुवारी 23 रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आदिवासी महादेव कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओके. सरकारला आणि आपल्या आदिवासी मंत्र्याला मी मोर्चामध्ये सांगलेलंच होतं की मी ही एकटी नारी आहे म्हणून तुमच्या पोलीस प्रशासनानं बळाचा उपयोग केला. पण मी तुम्हाला तिथं मी वॉर्निंग दिली होती की हे बघा, एक महिला झाली तर काय झालं, पण एक महिलाने पहा, हे बघा 100 महिला मी जागृत केल्या आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सांगते ह्या 100 महिला मी लाखोच्या संख्येने घेऊन येणार आहे. जर आम्हाला तुम्ही ह्या गोष्टीवर जर आता तुम्ही आमची बैठक लावली आणि नाही जर विचार केला आमच्या लेकराबाळांचा आणि आमच्या आरक्षणाचा, तर तुम्हाला एवढा इशारा देते की ह्या लाडक्या बहिणी ह्या चिंगारी म्हणून तिथं तुमच्या आझाद मैदानामध्ये चिंगारी नाही तरी जाळ मी लावील आणि आग लावील त्या मुंबईमध्ये. आणि ही एवढी वॉर्निंग देते सरकारला आणि जास्तीत जास्त दक्षता घ्यावी. कारण आम्ही आज फक्त तहसीलमध्ये हे, आणि तेव्हा मी चांगलं होतं, फक्त ते ट्रेलर होता, पिक्चर पाहायचा तर मुंबईला दाखवल. आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगते, तुम्ही म्हणलेले आहात की लाडक्या बहिणीला जे मागतील ते देतील. आम्ही तुम्हाला खरं सांगते भावासारखं की आता आम्ही बहिणी म्हणतो, आमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही आरक्षण देऊन टाका. कारण या बहिणीला तुम्ही एवढं बी जागे करू नका की त्या अग्नीसारख्या तुम्हाला म्हणजे शिवीगाळ करतील या काही करतील. मला असं वाटत नाही की मी माझ्या भावाला काही बोलावं, मला असं वाटत नाही वाईट मी काहीतरी बोलावं, पण तुम्ही वाईट बोलून घेऊ बी नका. एका बहिणीची तुम्हाला एक विनंती आहे, विनंतीच करत आहे. पण जेव्हा तुम्ही आता मुंबईपर्यंत जर आम्हाला आणसाल तर ह्या बहीण, आदिवासी महादेव कोळी बहीण आणि इतर माझ्या बहिणी, तर तुम्हाला सांगते ज्या भाषेत तुम्हाला बोलायचं ती भाषा तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. हे पण तुम्ही दक्षता घ्यावी. आणि जर आमच्याकडून जर चुकी झाली तर मी तुम्हाला ते माफी मागते. मग राग नाही धरायचा की बहिणी मी 1,500 द्यायलो आणि मला माझ्या परत बहिणी अशा का बोलायल्या. कारण तुमचा 1,500 आम्हाला नको. आम्हाला आमच्या लेकरासाठी आरक्षण पाहिजे आणि आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही आहे. आमच्या लेकराचं पहिलंच ऑलरेडी आहे, आम्हाला ते देऊन टाकावे. कारण आमचे लेकरं बाळं लोकांच्या मजुरीनं पळत आहेत, आमच्या बायका लोकांच्या मजुरीनं पळत आहे. आम्ही आता ठरवलंय, आम्ही मजुरी केली पण आमच्या लेकरा बाळांना लोकांची मजुरी करू देणार नाही, आम्ही लोकांची चाकरी करू देणार नाही. कारण आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे कलममध्ये खूप काही ताकद आहे आणि त्यांना आम्ही कलम देणार आणि त्यांच्या कलमानुसार त्यांना चालवणार आणि त्यांना त्यांचे आरक्षण त्यांना देणार लागणार आहे. हे काय तुम्ही काय घरचं नाही आहे, बाबासाहेबांना आम्हाला हक्काचं दिलेलं आहे. आम्ही मूळ निवासी आहोत आणि आम्हाला मूळ निवासी असताना सुद्धा तुम्ही आम्हाला आज हटवलेलं आहे. कशामुळे? तर आमच्या गरीब लोकांमुळे. आमच्या गरीब लोकांना हे लढायचं माहिती नाही, त्यांना लढायचं माहीत नाही. हे फक्त महादेवाचे पुजारी आहेत. तुम्हाला माहीत आहे महादेव कोण आहेत? महादेव फक्त देव नाही. जर त्यांनी तांडव केला तर तुम्हाला माहीत आहे तांडव काही बरा नसतो. तर मला असं वाटत नाही ती मुंबई काही राख होऊन खाक व्हावं. एवढं सांगते आणि एवढं बोलवते. माझ्या भावानी लवकर माझ्या या बहिणीची ना कळकळ विनंती ऐकावी. सरकारला आणि आपल्या आदिवासी मंत्र्याला मी मोर्चामध्ये सांगलेलंच होतं की मी ही एकटी नारी आहे म्हणून तुमच्या पोलीस प्रशासनानं बळाचा उपयोग केला. पण मी तुम्हाला तिथं मी वॉर्निंग दिली होती की हे बघा, एक महिला झाली तर काय झालं, पण एक महिलाने पहा, हे बघा 100 महिला मी जागृत केल्या आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सांगते ह्या 100 महिला मी लाखोच्या संख्येने घेऊन येणार आहे. जर आम्हाला तुम्ही ह्या गोष्टीवर जर आता तुम्ही आमची बैठक लावली
आणि नाही जर विचार केला आमच्या लेकराबाळांचा आणि आमच्या आरक्षणाचा, तर तुम्हाला एवढा इशारा देते की ह्या लाडक्या बहिणी ह्या चिंगारी म्हणून तिथं तुमच्या आझाद मैदानामध्ये चिंगारी नाही तर जाळ मी लावील आणि आग लावील त्या मुंबईमध्ये. आणि ही एवढी वॉर्निंग देते सरकारला आणि जास्तीत जास्त दक्षता घ्यावी. कारण आम्ही आज फक्त तहसीलमध्ये हे, आणि तेव्हा मी चांगलं होतं, फक्त ते ट्रेलर होता, पिक्चर पाहायचा तर मुंबईला दाखवल. आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगते, तुम्ही म्हणलेले आहात की लाडक्या बहिणीला जे मागतील ते देतील. आम्ही तुम्हाला खरं सांगते भावासारखं की आता आम्ही बहिणी म्हणतो तर आमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही आरक्षण देऊन टाका. कारण या बहिणीला तुम्ही एवढं बी जागी करू नका की त्या अग्नीसारख्या तुम्हाला म्हणजे शिवीगाळ करतील या काही करतील. मला असं वाटत नाही की मी माझ्या भावाला काही बोलावं, मला असं वाटत नाही वाईट मी काहीतरी बोलावं, पण तुम्ही वाईट बोलून घेऊ बी नका. एका बहिणीची तुम्हाला एक विनंती आहे, विनंतीच करत आहे. पण जेव्हा तुम्ही आता मुंबईपर्यंत जर आम्हाला आणसाल तर ह्या बहीण आदिवासी महादेव कोळी बहीण आणि इतर माझ्या बहिणी, तर तुम्हाला सांगते ज्या भाषेत तुम्हाला बोलायचं ती भाषा तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. हे पण तुम्ही दक्षता घ्यावी. आणि जर आमच्याकडून जर चुकी झाली तर मी तुम्हाला ते माफी मागते. मग राग नाही धरायचा की बहिणी मी 1,500 द्यायलो आणि मला माझ्या परत बहिणी अशा का बोलायल्या. कारण तुमचा 1,500 आम्हाला नको. आम्हाला आमच्या लेकरासाठी आरक्षण पाहिजे आणि आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही आहे. आमच्या लेकराचं पहिलंच ऑलरेडी आहे, आम्हाला ते देऊन टाकावे. कारण आमचे लेकरं बाळं लोकांच्या मजुरीनं पळत आहेत, आमच्या बायका लोकांच्या मजुरीनं पळत आहे. आम्ही आता ठरवलंय, आम्ही मजुरी केली पण आमच्या लेकरा बाळांना लोकांची मजुरी करू देणार नाही, आम्ही लोकांची चाकरी करू देणार नाही. कारण आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे कलममध्ये खूप काही ताकद आहे आणि त्यांना आम्ही कलम देणार आणि त्यांच्या कलमानुसार त्यांना चालवणार आणि त्यांना त्यांचे आरक्षण त्यांना देणार लागणार आहे. हे काय तुम्ही काय घरचं नाही आहे, बाबासाहेबांना आम्हाला हक्काचं दिलेलं आहे. आम्ही मूळ निवासी आहोत आणि आम्हाला मूळ निवासी असताना सुद्धा तुम्ही आम्हाला आज हटवलेलं आहे. कशामुळे? तर आमच्या गरीब लोकांमुळे. आमच्या गरीब लोकांना हे लढायचं माहिती नाही, त्यांना लढायचं माहीत नाही. हे फक्त महादेवाचे पुजारी आहेत. तुम्हाला माहीत आहे महादेव कोण आहेत? महादेव फक्त देव नाही. जर त्यांनी तांडव केला तर तुम्हाला माहिती आहे तांडव काही बरा नसतो. तर मला असं वाटत नाही ती मुंबई काही राख होऊन खाक व्हावं. एवढं सांगते आणि एवढं बोलवते. माझ्या भावानी लवकर माझ्या या बहिणीची ना कळकळ विनंती ऐकावी. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित राज्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी जमातीचा 10 डिसेंबर 2025 रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा होता. मोर्चा जवळपास 10,000च्या वर बांधव या मोर्चामध्ये सहभागी होते. पण मोर्चाचं निवेदन स्वीकारायला राज्य शासनाचा कोणी प्रतिनिधी आला नाही. उलट आम्ही निवेदन देऊन मंत्रालयामध्ये गेलो, विधिमंडळामध्ये गेलो, बावनकुळे साहेबांकडे भेट झाली आणि त्यांनी 13 तारखेला बैठक लावली. परंतु आमच्या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत आमची बैठक लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर उठणार नाही. आणि मग 11 तारखेपासून आमचे शेकडो बांधव आणि भगिनी या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाच्या समोर जो यशवंत स्टेडियम आहे त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं. परंतु उपोषणार्थीची एकही प्रतिनिधी भेट घ्यायला आला नाही आणि आदिवासी मंत्री यांनी याची दखल घेतली नाही. उलट 12 तारखेला आदिवासी विकास परिषदेचा मोर्चा होता. जो मोर्चा आदिवासी मंत्र्यांनी त्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावलं तो मोर्चा स्थगित केला. परंतु आमच्या बाबतीमध्ये दुजाभाव केला आणि 13 तारखेला आमच्या समाजबांधवांनी काहींनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्टेडियमवर चढले, त्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी आम्हाला पकडलं, धरपकड केली आणि आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही 14 तारखेला गेलो, मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली नाही. मुख्यमंत्र्यांचे सहसचिवालय जे आहे सहसंचालिका आशा पठाण मॅडम यांच्यासुद्धा आमची चर्चा झाली. अशोक उईके यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं, परंतु त्यांनी सविस्तर चर्चा केली नाही. अधिकृत अजेंड्यावर घेऊन राज्यातल्या महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी जमातीचा प्रश्न सोडवावा. कारण ते 1,05,10,213 ही राज्यातली आदिवासी लोकसंख्या आहे. या आदिवासी लोकसंख्येला गृहीत धरून राज्याचं बजेट ठरतं. राज्यातले 25 आमदार विधानसभेचे आणि 4 लोकसभेचे खासदार आरक्षित आहेत. मग काही जमातीच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव बाळगणं, कारण शपथ घेताना आपण सर्वांप्रती समान भावना असली पाहिजे. पण आदिवासी मंत्र्यांनी ही म्हणजे आमच्याप्रती जो दुजाभाव केलेला आहे आणि आमचं आंदोलन मोडीत काढलेलं आहे त्याबद्दल आज आम्ही तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं निषेधाचं निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हाही इशारा दिला आहे की सरकारने येत्या काळामध्ये जर आमच्या समाज बांधवावर जो होणारा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी बैठक लावावी. बैठक जर नाही लावली तर परत एकदा चलो मुंबई आणि 23 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. त्या अधिवेशनामध्ये सुद्धा आमचा पूर्ण राज्यातला महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी समाज बांधव त्या ठिकाणी अधिवेशनावर
पदरात GR निघाल्याशिवाय आम्ही वापस फिरणार नाही. आमच्या सगळ्या समाज बांधवांचा असा ठाम निर्धार आहे. आमची मागणी एकच आहे की राज्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी जमातीच्या 1950 पूर्वीच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी कोळी झालेल्या आहेत आणि ह्या नोंदी त्यावेळेसच्या जनगणना आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत. राज्यात आपण पाहतो की शेड्यूल एरिया जो आहे ज्याला अनुसूचित क्षेत्र म्हटलं गेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा नोंदी कोळी आहेत. मग त्यांच्या नोंदी कोळी असताना त्यांना वैधता प्रमाणपत्र महादेव कोळी मिळतं, मल्हार कोळी मिळतं, टोकरे कोळी मिळतं. मग इकडे मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा बाकीचा जो भाग असेल त्या भागामध्ये